नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, काल 1 जुलै ते साधारणतः 5 ते 6 जुलै संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की तसाच पाऊस काल 1 जुलै 2026ला झाला. आपण झूम करून तुम्हाला दाखवतो की तिकडे तुम्ही बघू शकता की प्रचंड असा पाऊस झाला. सगळे शेतकऱ्यांचे एकामेकाच्या शेतामध्ये फुटले, कुणाच्या नाल्या फुटल्या, कुणाच्या विहिरी खचल्या, असा सगळीकडे धिंगाणा घालत हा पाऊस झाला. आणि चिंतेचा विषय हा आहे की जे पीक शेतकऱ्यांनी पेरलेलं होतं, म्हणजे ज्यांनी सोयाबीन काल पेरलं त्यांच्यावरती हा प्रचंड पाऊस झाल्यामुळे ते जे सोयाबीन आहे ते आतमध्ये सडून जाईल. कारण वरती हा सगळा दाब त्याच्यावरती पडतो आणि त्या गोष्टी झाल्यामुळे सोयाबीन फारसं निघत नाही किंवा विरळ निघते. आता विरळ जर निघलं तर चांगलं आहे, परंतु विरळ कसं निघणं गरजेचं असते की समान अंतरावर, म्हणजे टोकनच्या पद्धतीनुसार जर ते निघलं तर ते चांगलं असते. परंतु काय होते की ट्रॅक्टरचा एकंदरीत दाब, त्यानंतर माती, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे खांडशा पडतात, म्हणजे खांड पडतात, असे तिथपर्यंत ते निघतच नाही. असा सर्वदूर पाऊस झालेला आहे. तुमच्याकडे कसा पाऊस झाला किंवा तुमच्याकडे अजून पाऊस नाही का, तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. आजचा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये जे काही अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की आपण लागवड केली होती, तुम्ही इथं बघू शकता की 2 रोपातील अंतर आपलं तूर पिकाचं हे 1.5 फूट आहे आणि 2 ओळीतील अंतर हे 10.5 फूट आहे. हे झालं तूर पिकाचं. आता कित्येक शेतकरी फक्त तूर लागवड करून टाकतात आणि मधामध्ये तण नियंत्रणासाठी रोटेटर किंवा आपलं एखादं तणनाशक यूज करतात. त्यापेक्षा आपण याच्यामध्ये मागच्याही वर्षी सोयाबीनची लागवड घेतली होती. सोयाबीन आपल्याला एकरी 6 क्विंटल उतरलं होतं. तूर जी लवकर लागवडची तूर होती तिथं आपल्याला 7.5चा उतारा होता. जे लेट लागवडीचं होतं तिथं इन ॲव्हरेज सगळ्या क्षेत्रामध्ये 7 एकरामध्ये आपल्याला 42 क्विंटलचा ॲव्हरेज आला होता. म्हणजे एकरी 6चा आपल्याला उतारा लागला होता तूर पिकाचा आणि 6चा सोयाबीनचा. यावर्षी आपण एकंदरीत पारंपरिकपेक्षा आधुनिक अशी लागवड केली. यावर्षी आपण लवकर लागवड करून 22 मेला लागवड केली. आणि तुम्ही बघू शकता की आज 2 जुलै म्हणजे तब्बल 1.25 महिना उलटून गेला, म्हणजे 1 महिना जेमतेम 10 ते 11 दिवस झाले. तर तुम्ही बघू शकता की तूर पीक चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याला फुटवेसुद्धा चांगले आहेत. आपण त्याला 2दा शेंडे खोडणी, म्हणजे ही दुसरी शेंडे खोडणी आपली काही क्षेत्रामध्ये झाली आणि काही क्षेत्रामध्ये राहिलेली आहे. पहिली शेंडे खोडणी केली तर पहिल्या शेंडे खोडणीमुळे आपल्याला जे काय 2-2च दाणे आपण टाकले होते तर त्याला साधारणतः 4-5 फुटवे आले होते. म्हणजे हे एक वेगळं रोप जर बघितलं तर याला इथं 1, 2, 3, 4, 5 आणि हे एक वेगळं रोप, तर याला हे 2 पुढं येऊन परत इथं आता फुटतील. कारण इथं आपण याचे शेंडे कुडतळलेले आहे, इथं पण आता शेंडे कुडतळलेले आहे. तर इथं साधारणतः याला अजून 5-6 आणि याला अजून 5-6 असे शेंडे येतील. तर हे शेंडे खोडणी आपण केली आणि रोपं जे आहे प्रत्येक ठिकाणी आपण 2च रोपं लागवड केलेली आहे, 2च बिया टाकलेल्या आहेत. तर कुठं एकच बी तिथली उगली, ते पण चांगल्या पद्धतीने आपलं ग्रो करत आहे. तूर पीक सध्या परिस्थितीमध्ये आपलं चांगलं जोमात आहे. तूर पिकाला आपलं कुठलाच पावसाच्या पाण्याचा किंवा कुठलाच आपला अतिवृष्टीचा प्रादुर्भाव झाला नाही. परंतु आपण याच्यामध्ये सोयाबीन नंतर टोकन केलं. सोयाबीन टोकनचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. सोयाबीन कशा पद्धतीने टोकन केलं ते सुद्धा आपण टाकलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आता याच्यामध्ये काय झालं की जे शेतकरी 3-3 बिया टोकन करतात, तर आपण 9 इंचावर 2च बिया टोकन केल्या. त्यामुळे थोडासा आपला लॉस इथं आपल्याला पाहायला मिळते. जर आपण 3-3 बिया टोकन केल्या असत्या तर काही पक्षी खातात, कीटक खातात किंवा सगळं धिंगाणा होते. तर आपल्या 2-2 बिया तरी प्रत्येक टोकनच्या ठिकाणी आपल्या असत्या. परंतु आपलं तसं न होता आपलं कुठं एक बी पडली, जाडं बियाणं असेल तर कुठं 2-2 बिया पडल्या. म्हणजे इन ॲव्हरेज 70% आपल्या 2-2 बिया पडल्या होत्या आणि 30% आपला एक बी तिथं पडली होती.
तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, वरून पाऊस रपरप पाऊस झाला, तर ते लॉसेस सगळे आपल्याला आता भोगावं लागतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की थोडंसं अजून हे पीक वरती आल्यानंतर आपल्याला मजुराच्या सहाय्याने जिथं जिथं 9 इंचावर आपलं बीन असेल तर तिथं आपल्याला 2-2 बिया लागवड करावी लागेल. आता जर बघितलं तर मी या ओळीमध्ये उभा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरीही प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही, तर शॉर्टकटमध्ये आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तूर पिकाची लागवड आहे 10-10.5 बाय 1.5. तूर पिकाची लागवड चांगल्या पद्धतीने आहे आणि मधातला पर्याय निवडला, म्हणजे जे शेतकरी 12 बाय 2 करतात, काही 9 बाय 1 करतात किंवा 9 बाय 9 इंच करतात, तर त्यातला मधला पर्याय म्हणून आपण हा निवडलेला आहे. जमीन हलकी असो, भारी असो, मध्यम असो, तर तिन्ही क्षेत्रासाठी आपला एकच पर्याय मग इथं फिट बसतो. ते गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने शेतकरी लागवड करतात सोयाबीनची, तर ते टाळून आपण आधुनिक पद्धतीने टोकनच्या सहाय्याने लागवड केली. टोकनच्या सहाय्याने लागवड करताना शेतकरी याच्यामध्ये 5 तासं 6 तासं घेतात, तर आपण फक्त 4 तासं घेतलेले आहेत. का घेतलेले आहेत? कारण इकडून तिकडून आपल्या तूर पिकाला फुटवे फुटण्यासाठी आपण जागा सोडलेली आहे, 2.5 फूट इकडून आणि 2.5 फूट तिकडून, आणि मधात 1 फुटावर, म्हणजे 1 फुटावर ह्या 2 ओळ आपल्या येतात आहे. परत इथं 2.5 फूट, परत 2 ओळीतील अंतर 1 फूट, अशा पद्धतीने आपलं हे सोयाबीन आहे. परत इकडून 2.5 फूट त्याला तूर पिकासाठी जागा सुटलेली आहे. आता आपण नळ्या अंथरून घेतल्या, कुठं अंतर कमी जास्त झालं तर आपण सेम अंतर असं येत नव्हतं इकडून तिकडून, तर ते थोडंफार आपलं होणारच होतं. आता आलो सोयाबीनकडे. तर सोयाबीनचं जर बघितलं इथं, तर 9 इंचावर आपण टोकन केलं. शेतकरी याच्यामध्ये 7 इंच 8 इंच टोकन करतात किंवा 6 इंचसुद्धा टोकन करतात आणि बियाणंसुद्धा जास्त वापरतात. आपण टोकन करताना अंतरही वाढवलं आणि बियाणं कमी केलं, म्हणजे याच्यामध्ये आपल्या 2 बिया इन ॲव्हरेज 70 ठिकाण, म्हणजे 10 ठिकाणाहून 7 ठिकाणी आपल्या 2 बिया पडल्या. जिथं मोठमोठं बियाणं होतं तिथं एकच बी पडली. जर बघितलं तर उगवण शक्ती या सोयाबीनची चांगली होती. याच्यामध्ये बियाणं आपण कुठलं वापरलं हे सांगण्याचं गरज आहे. अंकुरची चारू आपण तूर पिकामध्ये वापरलेली आहे आणि सोयाबीन ईगलचं JS 335, ईगल कंपनीत 3 व्हेरायटी येतात, 111सुद्धा येते आणि अजून एक पांढऱ्या फुलाचं येते आणि हे एक येते. याचा आपल्याला अनुभव होता. याला प्रचंड फुटवे फुटतात, त्या अनुषंगानं आपण याची लागवड केलेली आहे. वास्तविक हे बियाणं कोणीच वापरत नाही. यावर्षी जो पोळा फुटलेला आहे, म्हणजे बैलांचा जो पोळा किंवा मेंढी वळण झालेला आहे, त्यासारखं बूस्टर सगळीकडे बूस्टर चालत आहे आणि बूस्टरमध्ये खो खो, कबड्डी, हुतुतू ह्याच खेळांचं नावं त्यामध्ये आहेत, तेच बियाणं चालत आहे. परंतु आपल्याला सोयाबीनमध्ये हा आगळावेगळा प्रयोग घ्यायचा होता. एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला सोयाबीन पाहिजे होतं. तर जे बियाणं मार्केटमध्ये होते तर 150-160 रुपये किलोप्रमाणे होते. 20 किलोच्या बॅग, 22 किलोच्या बॅग. ही बॅग 30 किलोची असून याच्यामध्ये आपलं 108 रुपये किलोप्रमाणे, म्हणजे सगळ्यात स्वस्त महामंडळचं जे बीज येतं त्या धर्तीवरच याचं एकंदरीत म्हणता येईल तर कॉस्ट होती. असो, लागवड जर म्हटली तर थोडी विरळ लागवड आपल्याला इथं झालेली आहे, कारण 7 इंच 8 इंच टोकन करतात लोक. 9 इंचावरती आपण टोकन केलेली आहे. 9 इंच पण हे अंतर भरेल, परंतु हे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सारखे रोपं जर मिळाले तर, म्हणजे जिथं आपले रोप निघाले नाही तर तिथं आपल्याला परत मजुराच्या सहाय्याने आपल्याला लागवड घ्यावी लागेल. आता इथं तुम्ही बघू शकता, जर इथं 2 दाणे 1 दाणे इथं लागवड आहे, हा जर दाणा शेवटपर्यंत जगला आणि हे 2 पण जगले तर मक्याच्या पद्धतीने हे लागवड आहे. आणि याचं खोड मी सांगतो की असं होईल, याचं साईज एकंदरीत टोंगळ्यापर्यंत जाते वाढ त्याची, आणि त्याला कमीत कमी 20 ते 22 फुटवे फुटतात. तर 20 ते 22 डांगा त्याला साधारणतः एका डांगेला 15-15 शेंगा जरी पकडल्या तर 250 ते 300 याच्यामध्ये शेंगा येतात. आपण मागच्या वर्षी 250 ते 300 शेंगा मोजूनसुद्धा दाखवलेल्या आहेत. असो, सगळ्या गोष्टी प्रायोगिक तत्त्वावर आहे. प्रयोग करूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. 4 ओळीसाठी आपल्याला आपण जे सोयाबीन कॉस्ट कमी केलेली आहे, आणि सोयाबीन जे आपल्याला 6 एकरी व्हायचं इतका खर्च करून तर ते आपल्याला 4ही झालं तरी आपल्याला खूप चांगलं आहे. फक्त आपलं हे सोयाबीन शेवटपर्यंत आपल्या पद्धतीने याची ग्रोथ व्हायला पाहिजे. आता इथं जर बघितलं तर ह्या 2 रोपातील अंतर 9 इंच आहे. कुठंतरी क्वचित 3 दाणे पडलेले आहे, नाहीतर 2 दाणे 1 दाणेच पडलेले आहे. इथं जर 2 दाणे पडलेले असतील तरी ते एकच दाणा तिथला उगलेला आहे. आता हा एक दाणा जरी असला, हे 9 इंचावर 2, म्हणजे इकडून 1 इकडून 1, इथं जर एक दाणा असता तर हे अंतर चांगल्या पद्धतीने भरतं. हे आपल्याला मागच्या वर्षी अनुभव आहे.
तर त्या पद्धतीनुसार आपण लागवड घेतलेली आहे. आता इथं जर 10 दाणे असे पडले तर एखाद्या ठिकाणी आपल्याला लागवड करावी लागेल. 3 दाणे जर टाकले असते आपण तर मला असं वाटते की कुठंच आपल्याला लागवड घेण्याची गरज भासली नसती किंवा कुठंच आपल्याला याच्यामध्ये पुन्हा पेरणी करण्याची किंवा पुन्हा याच्यामध्ये मजुराच्या सहाय्याने लागवड करण्याचं आपल्याला काम पडलं नसतं. कारण काय होतं की याच्यामध्ये निघाल्यानंतरही कीटकुलंसुद्धा याचा खाऊन टाकतात. जर एकच दाणा निघाला असेल तर तो एकच दाणा फस्त जर केला तर मग ते जे अंतर राहतं तिथं तर भरपूर जास्त अंतर आपल्याला पाहायला मिळते. आता जमिनीमध्ये पाऊस काल पडल्यामुळे गाडल्यासुद्धा गेलेलं आहेत, म्हणजे कित्येक ठिकाणी ते गाडलं असं सिच्युएशन आहे. तूर पिकाला कुठलाच फटका नाही आहे, परंतु सोयाबीनमध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर तुमच्या याच्यातले काय अनुभव आहेत तूर पिकाचे, सोयाबीन पिकाचे किंवा इतर दुसऱ्या पिकाचे, तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. एकंदरीत हे नियोजन केलं तर हे कसं काय आहे ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आम्हाला जे मागच्या वर्षी अनुभव होता की 9 इंच पण हे अंतर भरून जाईल जर अशा बिया जर असल्या. सपोज इथं जर ह्या 2 बिया आहेत तर ह्या 2 बिया याची जी उंची आहे ही साधारणतः एवढी होते, 1-2.5 फुटापर्यंत, याची पण 2.5 फुटापर्यंत. हे अंतर इतरनंही झाकून घेईल, इथं पण झाकून घेईल आणि इकडून साधारणतः 1.5 फुटापर्यंत हे अंतर झाकून घेईल. मग इथं 1च फूट अंतर राहिलं तर तूर पीक त्याला ते झाकून घेईल. तर असं एकंदरीत हे आपलं नियोजन होतं. हे नियोजन कशा पद्धतीने आहे किंवा याच्यामध्ये काय अडचणी आहे तर त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. विरळ लागवड झाली थोडीशी तर याच्यामध्ये आपल्याला लागवड थोडीफार घ्यावीच लागेल. अजून 2 दिवस वाट पाहू, कारण जमिनीमध्ये काही बियाणे असेल तर ते वरती निघून येईल. एक 4-4 पानं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पुन्हा थोडं बियाणं टाकू. बियाणं जे लागलं आपल्याला तर एकरी 5 किलोच याच्यामध्ये बियाणं लागलं, म्हणजे 4 ओळीसाठी आपल्याला 4.5 किलोच तसं पाहिलं तर बियाणं लागलं. आणि तूर पिकामध्ये एकरी 800 ग्रॅम लागवड करताना त्यानंतर आपण जे तोडे वगैरे लागले तर 200 ग्रॅम. मग याच्यामध्ये सुद्धा 4.5 किलो 5 किलोच्या आसपास आपल्याला बियाणं लागलं आणि परत एखादा 2 किलो याच्यामध्ये आपल्याला 2-2 दाणे लागवडीसाठी आपल्याला लागेल. अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे. म्हणजे तूर पिकासाठी जर म्हटलं तर आपला जो खर्च होता तो फक्त बियाण्याचा खर्च 300 रुपये आणि मजुराचा खर्च 300 रुपये. एकरी एक मजूर आपलं ते लागवड करून घेते. दुसरं टोकनचं जर म्हटलं तर आपल्याला जर 6 किलो बियाणं लागले तर आपले गेले एकरी 600 रुपये आणि एक मजुराचा खर्च 300 रुपये, म्हणजे 1000 रुपयामध्ये आपले याची पेरणी झाली आणि 500 रुपयामध्ये आपली तूर पिकाची 600 रुपयामध्ये पेरणी झाली. असं एकंदरीत जर गणित पकडलं तर 2000 रुपयामध्येच आपलं हे सगळं पेरणीचं गणित जुळून आलेलं आहे. तर असं एक प्रायोगिक तत्त्वावर आपली ही लागवड आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तुमचे काय अनुभव असतील ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि खत व्यवस्थापन किंवा ह्या गोष्टी आपण एकत्र खालून आपण याला टाकू किंवा मग स्प्रेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने याचं खत व्यवस्थापन करू. तणनियंत्रण पूर्णपणे होऊन जाते. तणनियंत्रणाचा काहीच विषय नाही आहे. फक्त हे बीज चांगल्या पद्धतीने वर येणं, ग्रोथ करणं गरजेचं आहे. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मागचे सगळे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, कशा पद्धतीने आपलं मागच्या वर्षीचं नियोजन होतं, तूर पिकाचं कसं नियोजन होतं, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. तुमचे अनुभव तिथं कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत राहतील. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.